पाठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की आलोकची 9 वाजताच्या औषधाची वेळ झालेली असते, पण त्याला औषधं भेटली नाहीत म्हणून तो रूमच्या बाहेर येतो. इकडं सुलोचना टेबलवरली कर्टन घेऊन प्राजक्ताच्या आडवं थांबतात, कारण की आलोकला लाल रंग आवडत नाही. इकडे अंबिका येते आणि आलोकला म्हणते की आलोक 9 वाजले, औषधाची वेळ झाली आहे. त्यावेळेस आलोक सांगतात की 5 मिनिट उशीर झाली. त्यावेळेस अंबिका मोबाईल दाखवून म्हणतात की आता तरी 9 वाजले आहेत. त्यानंतर इकडं प्राजक्ताचा फोन वाजत असतो आणि ती पाहते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की मामा आणि दादांची खूप सारे मिस कॉल आलेले आहेत आणि आपल्याला घरी जायला हवं. इकडे भाग्यश्री प्राजक्ताला शोधत असते. प्राजक्ता घरी जाण्यासाठी सुलोचना यांना म्हणते. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की मी तुला गाडी पाठवते. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की नको, आज माझ्या घरी बहिणीसाठी बघायला मुलाकडचे आले होते, पण त्यांनी आज नकार दिला आहे, त्यामुळे मी अशीच जाते. त्यावेळेस सुलोचना यांच्या लक्षात येतं की पाहुणे हे प्राजक्ताला नाही तर भाग्यश्रीला बघायला आले होते. त्यानंतर इकडं भाग्यश्री प्राजक्ताला शोधत तिच्या मैत्रिणींकडे जाते, पण तिच्या लक्षात येतं की तिथेही प्राजक्ता आलेली नाही. त्यानंतर ती कुल्फीवाल्यालाही विचारते, पण तिला काही प्राजक्ता सापडत नाही. त्यावेळेस रस्त्यावरून जाताना तिला प्राजक्ता दिसते आणि ती तिच्या समोर येऊन थांबते. इकडे कौस्तुभ हा प्राजक्ताला शोधायच्या कारणाने जुगारामध्ये येऊन बसतो. त्यावेळेस त्याचा मित्र येतो आणि ते कौस्तुभला म्हणतो की तुझी बहीण तर हरवली आहे ना. त्यावेळेस कौस्तुभ म्हणतो की हरवली नाहीये, ती बाहेर गेलेली आहे आणि तो जुगार खेळत बसतो. त्यानंतर तो विचारतो की काय सुरू आहे. त्यावेळेस ते म्हणतात की 5,000चे 10,000. त्यानंतर तो म्हणतो की मी पण खेळणार. आणि इकडं भाग्यश्री प्राजक्ताला शोधते आणि म्हणते की तू हे काय केलं आणि न सांगता कुठं गेली होतीस? तुला माहीत आहे का घरामध्ये सगळेजण किती काळजी करत आहेत आणि तू घराचा श्वास आहेस आणि तू असं का केलं? त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की माझं चुकलं आणि मला माफ कर. आणि मला लक्षातच आलं नाही, मला वाटलं की मी त्या घरामध्ये कोणालाच नको आहे. याच विचारानं मी घरामधून बाहेर पडले. त्यानंतर इकडं कौस्तुभ हा आपल्या डिनरसाठी ठेवलेले पैसे जुगारामध्ये लावतो आणि तेही हारून टाकतो. त्यानंतर तो तिथून निघून जात असतो. तेवढ्यामध्ये तिथं तो बसलेला व्यक्ती म्हणतो की मोठी सोच ठेव. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते तू असं का केलं? तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू माझी सावली आहेस आणि सावली असं कधी सोडून जात असते का? त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की नाही, माझं चुकलं. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की चुकीला शिक्षा ती तर व्हायलाच हवी आणि तुला उठाबशा काढाव्या लागतील, तेही 30 उठाबशा काढाव्या लागतील. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते हे काय म्हणत आहे आणि इथेच रस्त्यावर काढायच्या आहेत का? त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की हो. आणि त्यानंतर प्राजक्ता म्हणते की काय झालं? त्यानंतर इकडं कौस्तुभला तो व्यक्ती म्हणतो की मोठी सोच ठेव, 1 लाख लावशील तर 5 लाख होतील, 5 लाख लावशील तर 10 लाख. चल आपण बसायचं का? त्यावेळेस कौस्तुभ म्हणतो की हो, मी तयार आहे. नंतर इकडं भाग्यश्री प्राजक्ताला शिक्षा दिलेली असते की 30 उठाबशा काढायच्या आणि त्याही रस्त्यावरती ती उठाबशा काढत असते. तेव्हा भाग्यश्री हा तिचा व्हिडिओ बनवत असते. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की तू हे काय करत आहेस? मी जर तुला सांगितलं की मला सूर्यवंशी कुटुंबांकडे ट्युटरची नोकरी भेटली आहे, तरीही मला तू उठाबशा काढायला लावणार आहे का? त्यावेळेस भाग्यश्री खूप खुश होते आणि म्हणते की काय म्हणाली? आणि तिथून त्या दोघीही घरी जायला निघतात आणि भाग्यश्री म्हणते की आपण एकदा घरी जाऊन ही बातमी घरी सगळ्यांना सांगूया, सगळे खुश होतील. आणि त्या दोघीही तिथून घरी जायला निघतात. इकडं घरी मामा आणि घरातील सर्व व्यक्ती त्यांची वाट बघत बसलेले असतात आणि ते खूप विचार करत असतात की आता खूप उशीर झालेला आहे आणि आणखीन मुली घरी आलेल्या नाहीत. तेवढ्यामध्ये तिथं भाग्यश्री आणि प्राजक्ता येतात आणि भाग्यश्री म्हणते की मी आज खूप खुश आहे. त्यावेळेस मामा अगोदर तर रागवलेले असतात आणि म्हणतात की ही वेळ असते का बाहेर जायची? पण जेव्हा भाग्यश्री सांगते की प्राजक्ताला सूर्यवंशी कुटुंबांकडे ट्युटरचा जॉब भेटलेला आहे, त्यावेळेस मामा खुश होतात आणि म्हणतात की मला आज खूप खुशी होते की तुला नोकरी भेटली. त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की हे पेढे तर तुझ्या लग्नासाठी आणले होते. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की नाही, माझ्या बहिणीला नोकरी भेटली त्या खुशीमध्ये हे पेढे खायचे. त्यानंतर तिथं मामी पेढे घेतलेले नसतात, त्यामुळे प्राजक्ता मामींना द्यायला पेढे घेऊन रूममध्ये येते आणि म्हणते की मामी तू आमच्यासाठी किती करतेस? त्यावेळेस ती सांगते की तू सकाळी 6च्या टोक्याला उठते, त्यानंतर आमची डबे, सगळ्यांचा नाश्ता, जेवण सगळं पाहत दुपारी पण नंतर बसल्यानंतर तू मामांना मदत करते. तसंच तू या घरासाठी किती काय करतेस. त्यानंतर लगेच रात्रीच्या जेवणाची तयारी करतेस. आणि तुला माहीत आहे का, जेव्हा मी 7वीत होते तेव्हा मला निबंध लिहिला होता की माझी आवडती व्यक्ती मामी, कारण की मला पुढं मोठं होऊन मामीसारखं बनायचं आहे असं मी त्यामध्ये लिहिलं होतं. आणि तुला माहीत आहे का की तू किती माया लावलीस मला, तुझी मुलगी नसतानाही मला आईचं प्रेम दिलं, असं सर्व काही सांगत असते. त्यावेळेस इकडं मामीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात
आणि त्यांना वाटतं की मी उगीच तिला रागवले आणि त्या पेढे घेतात आणि पेढा खातात. ते हे सर्व भाग्यश्री पाहते आणि भाग्यश्रीलाही खूप आनंद होतो. आणि नंतर प्राजक्ता मामींचा आशीर्वाद घेते आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर इकडं भाग्यश्री मामीकडे येते आणि म्हणते की आई, तुला माहीत आहे की प्राजक्ता किती छान आहे आणि ती घरासाठी किती करते. त्यावेळेस तिची काही चूक नाही. त्यावेळेस चारू म्हणतात की हो, मला माहीत आहे की प्राजक्ताची काही चूक नाही. आणि त्यावेळेस तिची आई म्हणते की यामध्ये तुझी काही चूक नाही, यामध्ये चूक असेल तर ती माझीच आहे, कारण की मी तुला माझा हा रंग आणि रूप दिलेला आहे, त्यामुळं आज हे सर्व काही घडलेलं आहे. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की आई, तू असं काहीच म्हणू नको आणि तू असं मानूही नको.